नमस्कार मित्रांनो, आपल्या कोकणात आपल्या पूर्वजांनी बरीच वर्ष वेगवेगळ्या प्रकारच्या रूढी व परंपरा या बाळगलेल्या आहेत. आणि जसं मी नेहमीच सांगतो की या रूढी परंपरेमागे नक्कीच काहीतरी एक नैसर्गिक कारण असतो आणि या परंपरेंना विज्ञानाचा पाठिंबा नक्कीच असतो. तर अशाच प्रकारच्या एका परंपरेबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर झालं असं की काल संध्याकाळी मी घरी केर काढत होतो. तितक्यात आमच्या शेजारच्या साऊ काकी या सहज आमच्या घरी आल्यात आणि त्यांनी मला विचारलं की काय रे, उद्याच्या आई सातेरीच्या जत्रेसाठी दादरे काढतोयस का? मी म्हणालो नाही, मी फक्त केर काढतोय. पण दादरे काढणं म्हणजे नक्की काय? तर त्यांनी मला सांगितलं, उद्या आपल्या मालवणात आई सातेरीची जत्रा आहे आणि जत्रेच्या आदल्या दिवशी मालवण गावातली माणसं त्यांच्या त्यांच्या घरी त्यांच्या घरातलं केर काढून एका जुन्या सुपलीत भरतात. त्यामध्ये मीठ, मोहरी आणि एक पेटता निखारा घालतात. तो जो कचरा आहे तो घराच्या वेशीच्या बाहेर टाकला जातो. नेमकं मी केर काढत होतो. म्हटलं आता जर काहीतरी नवीन परंपरा आपल्याला कळालेली आहे तर ही कृती आपण पण करावी. तर साऊ काकीने सांगितल्याप्रमाणे मी एका जुन्या सुपलीमध्ये आपल्या घरातला केर काढला. त्यामध्ये मीठ, मोहरी आणि पेटता निखारा घातला आणि हा जो कचरा आहे तो घराच्या वेशीच्या बाहेर टाकून दिला. पण त्यानंतर मनात आलं की आपल्या पूर्वजांनी ही प्रथा का मात्र बाळगलेली असणार? तर थोडं रिसर्च केलं आणि कळालं की पूर्वीच्या काळी कुठल्याही चांगल्या सणाच्या अगोदर किंवा कुठल्याही चांगल्या कार्याच्या अगोदर दादरे म्हणजे घरात असलेली धूळ किंवा कचरा हा काढला जात होता आणि घर स्वच्छ केलं जात होतं. आणि त्या काळी डम्पिंग ग्राउंड वगैरे नव्हतं, त्यामुळे हा जो कचरा आहे तो घराच्या वेशीच्या बाहेर जाळला जात होता. त्याच कारणाने आज आपण त्या सुपलीत पेटता निखारा घालतो. यानी होतं तर नक्की काय? घर स्वच्छ होतं. घर एकदा स्वच्छ झालं की आपलं मन प्रसन्न होतं. प्रसन्न मनाने केलेला कुठलाही चांगलं कार्य यामध्ये आपल्याला यश नक्कीच मिळतं. तर अशाच प्रकारे आपल्या पूर्वजांनी बाळगलेली रूढी व परंपरा जी आहे त्याला एक नैसर्गिक कारण नक्कीच असतो आणि याला विज्ञानाचा पाठिंबाही असतो. दादरे काढण्याच्या या परंपरेबद्दल तुम्हाला माहिती होतं का? अशाच गावातल्या छान छान रूढी परंपरा व गावातल्या गाव गझल्यांसाठी आपला यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन, एक नवीन गझाली घेऊन.